जेव्हा एखादी मालमत्ता एखाद्या कराराद्वारे अनेक खरेदीदारांद्वारे खरेदी केली जाते, तेव्हा खरेदी खतामध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये नावाचा जो अनुक्रम आहे, त्याने काही नक्की फरक पडतो का? किंवा नावाचा अनुक्रम जसा असेल, म्हणजे पहिलं नाव असेल त्याला जास्त हक्क, दुसरं नाव असेल त्याला त्या तुलनेने कमी हक्क, असं काही असतं का? कारण असा गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे, की ॲग्रीमेंटमध्ये माझं नाव पहिलं आहे म्हणजे मला काहीतरी विशेष अधिकार आहेत. पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं जर बघायला गेलं, तर त्या तुमच्या करारामध्ये जर काही विशेष अटी आणि शर्ती नसतील, तर केवळ खरेदीदारामध्ये तुमचं नाव कितवं आहे किंवा कितव्या क्रमांकाला आहे, याने तुमच्या अधिकारांमध्ये घट किंवा वृद्धी काहीही होत नाही. थोडक्यात तुमच्या नावाचा अनुक्रम करारामध्ये जर अटी आणि शर्ती त्या अनुक्रमाप्रमाणे नसतील, तर गौण आहे, त्याचं काहीही महत्त्व नाही. मग प्रश्न असा येतो, की हे पहिलं नाव असेल त्याला जास्त महत्त्व, हा गैरसमज आला कुठनं? तर आपल्याकडे जेव्हा एखादं सदनिका किंवा गाळा वगैरे घेतात, ते समजा एकाच्या किंवा दोघांच्या नावावर घेतलं. कालांतराने त्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं, की त्याची सोसायटी स्थापन करण्यात येते. आणि सोसायटी स्थापन करताना ॲग्रीमेंटमध्ये ज्याचं नाव पहिलं असेल, त्याला सदस्यत्व दिलं जातं. आणि म्हणून एक गैरसमज खूप मोठा रूढ झाला, की पहिलं नाव असेल ना, तर त्याला जास्त महत्त्व. म्हणजे सोसायटी सदस्यत्वापुरता जर आपण विचार करायचा झाला, तर पहिलं नाव असलेल्याला सदस्य म्हणून विशेष दर्जा किंवा विशेष अधिकार प्राप्त होतात. पण ते जर सोसायटीचा विषय नसेल किंवा सोसायटीचा विषय असेल, तरी सुद्धा मालमत्तेची मालकी या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला, तर पहिलं नाव असलेल्याला जास्त मालकी आणि दुसरं नाव असलेल्याला कमी मालकी, असा काहीही भेदभाव आपल्याकडे कायद्याने केलेला नाही. थोडक्यात काय, करारामध्ये जर तुमच्या खरेदीदारांच्या नावाचा अनुक्रम आणि बाकी काही अटी आणि शर्ती नसतील, तर करारामध्ये तुमचं नाव पहिलं आहे का दुसरं आहे का तिसरं आहे का 10वं आहे, यानी काहीही फरक पडत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे सहकारी संस्था सदस्यत्वापुरतं त्याचं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये त्याने फरक पडतो. पण बाकी मालमत्ता, मालकी या दृष्टीने नावाच्या अनुक्रमाने काहीही फरक पडत नाही. त्यामुळे असे काही गैरसमज तुम्ही बाळगले असतील तर ते काढून टाका. कोणाचं नाव कितवं आहे त्याने काहीही विशेष फरक अजिबात पडत नाही. धन्यवाद.